कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब, अभिनेता पृथ्वी प्रताप मुख्य सेलिब्रिटी म्हणून उपस्थित होते। त्यांनी सर्व गावाची पाहणी करून भाषणामध्ये हास्य कॉमेडीमध्ये जनजागृतीचे कार्य केले। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पंचायत विभाग चंद्रहार ढोकणे, पंचायत समिती सभापती सुप्रिया घुगे, उपसभापती माया ललित सुराशी, पंचायत समिती सदस्य कैकशा युसुफ पठाण, सविता जगन जंगले, मीना शिवाजी पाडसवान, गट विकास अधिकारी डॉक्टर ओमप्रकाश रामावत, साहेबराव चव्हाण, सहाय्यक गट विकास अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, विस्तार अधिकारी पंचायत समिती कन्नड संतोष दारकुंडे, जिल्हा समन्वयक डॉक्टर संजय वाघ, वैशाली जगताप यांच्यासह नादरपूर येथील सरपंच, परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी, महिला बचत गट यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या अभियानाचं महत्त्व उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि अधिकारी कर्मचारी यांना पटवून दिले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष निकम यांनी केले तर सूत्रसंचालन लक्ष्मण बळी यांनी केले। आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी सुभाष बनकर यांनी केले। देविदास थोरात, एमसेन न्यूज, नाचनवेल, कन्नड। या अभियानाची स्थापना यासाठी झालेली आहे। आपले माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे अभियानच यासाठी सुरू केले की त्यांची अशी अपेक्षा आहे की येत्या 5 वर्षात 10 वर्षात महाराष्ट्रातली जी काही 27,000 ग्रामपंचायती आहेत त्या 27,000 ग्रामपंचायती समृद्ध व्हायला हव्यात। या नावातच आहे समृद्ध होणं। गावात अनेक योजना राबवल्या जातात, त्या योजनांचा पूर्णतः लाभ गावकऱ्यांपर्यंत, ग्रामस्थांपर्यंत पोहोचावा, गावकऱ्यांना त्या योजनेबद्दल कळावं आणि त्यांनी त्याच्यातून स्वतःच काहीतरी एक शिकवण घेऊन त्यातून गावाचा विकास करावा यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे। नादरपूर गाव हे आदर्श गाव म्हणून चर्चेत आहे। आपण या गावाला भेट दिली, काय सांगाल नादरपूर गावासंदर्भात? जसं तुम्ही म्हणालात की नादरपूर हे गाव आदर्श गाव म्हणून चर्चेत आहे, तर ते चर्चेत का आहे याचं उत्तर तुम्ही गावात आल्यानंतर तुम्हाला मिळतं। गावात असलेल्या अनेक सुखसुविधा, गावात असलेले लोक, गावात असलेल्या वेगवेगळ्या योजना ज्या राबवल्या गेल्यात त्या पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे गाव आदर्श गाव का आहे। कारण इकडे फक्त शक्यतो असं होतं की अशा कामांमध्ये कागदी घोडे फार नाचवले जातात, पण इथे असं नाही आहे। इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला ते काम दिसतं सुद्धा, स्वतःच्या डोळ्यांनी तुम्ही जेव्हा ते काम पाहता तेव्हा तुम्ही त्याच्यावरती विश्वाससुद्धा बसतो। त्यामुळे हे गाव खरंच आदर्श गाव आहे आणि त्यामुळे तशा चर्चा होणारच। हो अगदीच, म्हणजे ही योजना त्याच्यासाठीच राबवली जाते। जसं पृथ्वी दादा म्हणाला की प्रत्येक ग्रामपंचायत ही प्रत्येक अधिकारी बारकाईने लक्ष घालतं, त्याच्यामुळे ही योजना राबवली जातेच आहे प्रत्येक गावात। ह्याचा हेतूच हा आहे 5 वर्षात हे अभियान राबवलं जाणार आहे। हा पहिला टप्पा आहे ज्याच्यात 20% ग्रामपंचायती आपण निवडलेल्या आहेत, त्यांनी सहभाग घेतलेला आहे। पुढची आणखी 4 वर्ष आहेत, त्याच्यात उरलेल्या 100%पैकी ज्या काही 20% आहेत आपण 100% पूर्ण करणार आहोत 5 वर्षांमध्ये। सो प्रत्येक ग्रामपंचायत मनापासून हे अभियान राबवते आणि आम्हाला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आहे आणि नादरपूरकडून सुद्धा आम्हाला तितकाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे। आणि तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते तुमचं गाव खूप सुंदर आहे। आम्हाला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू सो मच।